नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये गणेशोत्सव स्पेशल एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो आणि गणपती बाप्पा काही संदेश आपल्याला देत होते आणि त्या एपिसोडला खरं म्हणजे सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्याचमुळे खास तुमच्या मागणीसाठी आम्ही पुन्हा एकदा हा एपिसोड तुम्हाला घेऊन आलेलो आहोत. गणेशोत्सव थाटामाटात साजरा होतोय. या सगळ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा. आपण या एपिसोडला आता सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला आपण बाप्पांचं जे गजवदन आहे, बाप्पांचं जे मुख आहे त्यापासून सुरुवात करू आणि ते काय आपल्याला संदेश देतं ते आपण बघूया. बाप्पांचं गजवदन अर्थात त्यांचं मुख हे बुद्धीचं ज्ञानाचं प्रतीक आहे. या बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग करून घेत गुंतवणुकीचे पर्याय आपण समजून घ्यायला हवे आणि सखोल माहिती घेऊन मगच गुंतवणुकीचे पर्याय निवडावे, नाही सर? की अश्विन, मला म्हणजे जर आपण बघितलं की इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय आहे, इन्व्हेस्टमेंट का कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय हवी, तर ती नॉलेज हवी. नॉलेज हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नॉलेज बरोबर विजडम म्हणजे जी विद्वत्ता आपण म्हणतो, जी विद्वत्तेचं प्रतीक आहे ते देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे. विजडम कशासाठी हवं आहे, तर कुठच्या वेळेला कुठच्या गोष्टीला कुठची गोष्ट ऍप्लिकेबल आहे, कुठच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कुठची गोष्ट करणं आवश्यक आहे, कधी पैसे घालावे कधी काढावे, हे जे बुद्धिमत्ता जी त्याच्यासाठी जे तुम्हाला नॉलेज लागतं, अभ्यास लागतं, त्याचंही मला वाटतं प्रतीक आहे. आणि मग आपल्याला बरेचदा असं होतं की गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये फसवणूक होते लोकांची किंवा योग्य तो पर्याय निवडला जात नाही, मग अपेक्षाभंग होतो. ह्या सगळ्याचं कारण असतं ते म्हणजे आपण सखोल अभ्यास केलेला नसतो किंवा आपण नॉलेज घेतलेलं नसतं. हे जर टाळायचं असेल, आपली फसवणूक टाळायची असेल किंवा आपलं अपेक्षाभंग टाळायचं असेल तर त्या गुंतवणुकीच्या ऑप्शन्सचा, मार्केट सिच्युएशन्सचा आणि तुमच्या स्वतःच्या गरजेचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. पुढचा आपण मुद्दा घेऊया की मोना पुढचा संदेश गणपती बाप्पा आपल्याला काय देतात तो आपण बघूया. पुढचा संदेश आहे अर्थातच बाप्पांचे सुपा एवढे कान आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, मात्र ते कान देखील आपल्याला काहीतरी सांगत असतात. आपण बघूया. बाप्पांचे कान हे नेहमी आपल्याला सतर्क राहण्याचा मंत्र देत असतात, आपल्याला जागरूक ठेवत असतात. तसंच गुंतवणुकीविषयक प्रत्येक बातमीकडे, घडामोडीकडे, घोषणेकडे, धोरणातल्या बदलांकडे आणि बाजारातल्या चढ उतारांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या असं देखील गणपती बाप्पा आपल्याला या कानाने सांगत असतात. अश्विन, आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये ग्रीसमध्ये काही झालं तर आपल्यावरती इम्पॅक्ट झाला, चायनामध्ये काही झालं तर आपल्यावर इम्पॅक्ट झाला. सो आपण आज एका कनेक्टेड वर्ल्डमध्ये राहतो आहोत. वेगवेगळ्या गोष्टींचा, करन्सी असो, मग ती मेटल असो किंवा दुसऱ्या काही गोष्टी असो, प्रत्येक घडामोडींचा, पॉलिटिकल गोष्टी ज्या होतात, चेंजेस होतात जगामध्ये, त्याचा देखील आपल्या गुंतवणुकीवरती कुठे ना कुठेतरी दूरगामी असा परिणाम होत असतो. त्यामुळे आपण आता ज्या प्रकारच्या विश्वात राहत आहोत, ज्या वर्ल्डमध्ये राहत आहोत, त्यामध्ये आपण एक स्पेशलिस्ट, एखाद्या आपल्या कामामध्ये स्पेशलिस्ट असणं आवश्यक आहे. पण त्याचबरोबर ओव्हरऑल गोष्टींचा मागोवा घेणं, ओव्हरऑल गोष्टींचा एक व्ह्यू घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं, मी बऱ्याचशा सीईओजना देखील वगैरे भेटतो, आमचे काही सक्सेसफुल गुंतवणूक त्यांच्याशी मी बोलतो. एक महत्वाची गोष्ट जी मी त्यांच्यामध्ये बघितली आहे ती म्हणजे लिसनिंग स्किल्स. की समोरच्याचं ऍडवायझर असो किंवा दुसरे कोणी असो, त्यांचं ऐकून घेण्याची त्यांची जी क्षमता असते ती अफाट असते आणि ती मला वाटतं वेल्थ जी आपण म्हणतो ती संपत्ती आकर्षित करण्यासाठी त्यांनी नेहमीच मदत करत असते. आपण पुढचा संदेश गणपती बाप्पा काय देतात हे आपल्याला काय सांगतात बघूया. आपण बाप्पांची विशाल सोंड जी आहे ती देखील काहीतरी आपल्याला सांगत असते, आपण बघूया. बाप्पांची विशाल सोंड ही एखादा नारळही सहज पडू शकते किंवा एखादं झाडही वाकवू शकते, इतकी ताकद त्यात भरली असं म्हटलं जातं. तसंच तुमचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ देखील ताकदवार आणि असं सक्षम करा की तो अल्पकालीन आणि दीर्घकालीन या दोन्ही स्थितीमध्ये तुम्हाला फायदा मिळवून देईल. खूप महत्वाचा मुद्दा आहे. ऍब्सोल्युटली, म्हणजे जी लवचिकता, जी फ्लेक्सिबिलिटी जर आपण बघतो त्या सोडणीमध्ये असते की ती ज्या प्रकारे वळू शकते, ज्या प्रकारे मल्टीटास्क करू शकते, म्हणजे कुठच्याही वेगवेगळ्या गोष्टी देखील करण्याची क्षमता त्यामध्ये आहे आणि फ्लेक्सिबिलिटी देखील फार मोठ्या प्रमाणात. त्याचप्रमाणे आपल्या ऍटिट्यूडमध्ये जेव्हा आपण पैशाकडे बघत असतो, गुंतवणुकीकडे बघत असतो, ती आपल्याला ऍप्लिकेबल करता आली पाहिजे. की एखादा गुंतवणुकीचा आपल्याला वेगवेगळ्या गरजा असतात. आपल्याला एक काही गरज असते, 1 महिन्यानंतर लागणारे पैसे देखील असतात आणि काही 10 वर्षानंतर लागणारे पैसे असतात. सो हा शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म किंवा काय म्हणतात ना, अगदी जसं एक त्यांनी अत्यंत तो चांगला पॉईंट सांगितला की सूक्ष्म काही छोटी गोष्ट असेल त्याकडे डिटेलकडे लक्ष देणं देखील आवश्यक आहे. की तुमचे छोटे मोठे खर्च देखील तुम्हाला पुढे जाऊन मोठे इन्कम किंवा मोठा फायदा देऊ शकतात. सो ह्या दोन्ही गोष्टींचं सांगड घालणं, लवचिकता आणि काय म्हणतात ना,
छोट्या मोठ्या गोष्टी फ्लेक्सिबिलिटी ही फार महत्वाची असं मला वाटतं. खरंय. पुढचा संदेश आपण गणपती बाप्पा कुठला देतात तो बघूया. लंबोदर गणेश आपल्या विशाल अशा पोटाच्या माध्यमातून देखील गणपती बाप्पा काहीतरी सांगतात आपल्याला. काय सांगतात आपण बघूया. आपल्या पोटामध्ये ते सगळं काही सामावून घेत असतात. मग त्याच्यामध्ये भक्तांच्या वेदना असतात, त्यांच्या काही नकारात्मक गोष्टी असतात, ते देखील आपल्या पोटामध्ये घेऊन ते भक्तांना सुखसमृद्धी देत असतात. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातल्या कुठल्याही घडामोडी मग त्या सकारात्मक असो वा नकारात्मक त्या पचवण्याची तयारी ठेवायला हवी. ऍब्सोल्युटली. अशी आपण आपल्या एखाद्या गेल्याच काही कुठल्या कार्यक्रमात देखील म्हटलं होतं की गुंतवणुकीसाठी तुम्हाला जेवढं नॉलेजची गरज आहे तेवढंच जास्त तुम्हाला चांगलं पोट असण्याची गरज आहे की खड्डे किंवा येणारे शॉक्स हे ऍब्झॉर्ब करण्याची तुम्हाला गरज आहे. आणि मला असं वाटतं की गणपती बाप्पाच्या यातनं आपल्याला ते एक संदेश देत आहे की तुम्हाला छोटे मोठे अपघात, छोटे मोठे ऍक्सिडेंट, छोटे मोठे जसं आता आपण बघितलं की मार्केट 1600 पॉईंट गेल्या महिन्यामध्ये एका दिवसामध्ये आपल्याला एका आठवड्यामध्ये फार मोठं टर्मोइल होताना दिसतं. सो हे पचवण्याची तयारी असणं आवश्यक आहे. आणि ते जर असेल तर मला वाटतं की म्हणजे जसं रिस्क आपण म्हणतो ना की रिस्क प्रत्येक गोष्टीत रिस्क असते, पण रिस्क न घेण्यात देखील रिस्क असते. आणि ती रिस्क जर आपण ऍक्सेप्ट करू शकलो, ऍब्झॉर्ब करू शकलो आपल्या मानसिक दृष्ट्या, तर मला वाटतं ती फार मोठी एबिलिटी होऊ शकते एखाद्या यशस्वी गुंतवणूकदारासाठी. खरंय. 4 मुद्दे 4 संदेश गणपती बाप्पांकडनं आता आपण ऐकलेले आहेत. आणखी काही संदेश बाकी आहे. तिकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच परत येणार आहोत. पाहता येईल. ब्रेक नंतर पैसा झाला मोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गणपती बाप्पांचा स्पेशल एपिसोड आता आपण करतोय. 4 संदेश बाप्पांनी दिलेले आहेत. पुढचे 3 संदेश कोणते आहेत आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सोबतच गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पुढचा संदेश बाप्पा कुठला देतात तो बघूया. बाप्पांच्या हातातले अंकुश आणि पाश शेअर बाजारात गोंधळून टाकणाऱ्या किंवा पेचात टाकणाऱ्या अनेक गोष्टी नेहमी घडत असतात. आपण बघत असतो त्यात न पडता तुम्ही गुंतवणुकीकडेच पूर्ण लक्ष द्या, स्वतःवर ताबा ठेवा, अंकुश ठेवा, असं गणपती बाप्पा या अंकुश आणि पाश या दोन्हीच्या माध्यमातून सांगत असतात. आणि भरकटले गेलात तर बाप्पांचा पाश देखील लक्षात ठेवा आणि स्वतःला रोखता आलं पाहिजे अशा अडचणीच्या संकट काळामध्ये, गोंधळलेल्या स्थितीमध्ये. नाही सर, काय सांगा? आपलं हे सध्याचं जर जे वर्ल्ड आपण बघतो तर ते व्होलेटाईल आहे, खूप रोज अस्थिर आहे. खूप रोज काही ना काहीतरी होत राहतं. कधी 400 पॉईंट खालती, कधी 500 पॉईंट वरती. सो अत्यंत व्होलेटाईल अशा अस्थिरतेच्या वातावरणात आपण राहत आहोत. अनसर्टन देखील आहे की काय होणार आहे ही येत्या काळामध्ये ह्याची कल्पना कोणालाही नसते, कारण ह्या प्रकारचे टाइम्स आपण बघितलेले नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे जसं आता मगाशी मी म्हटलं चीन US मध्ये व्याजदर वाढणार आहेत असे संकेत येत आहेत, तर चीनची करन्सी पडते. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मान्सून व्यवस्थित झालाय नाही झालाय हे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि ह्यामध्ये आपल्याला काय हवं तर अंकुश जे आहे तो आपल्याला फोकस देण्याचा संकेत देतो की तुम्ही तुमचा फोकस ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. की तुम्हाला जे काय पाहिजे, आपल्याला जे काय पाहिजे, केवळ त्या गोष्टींवरती फोकस केलं पाहिजे. जी गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्या गुंतवणुकीसाठी, आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्या पोर्टफोलिओसाठी जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे केवळ त्यावरतीच फोकस दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि राहिली गोष्ट पाश, म्हणजे एक ड्युएल असं काम करताना दिसतं की पाश हे दुसरं एक अत्यंत महत्वाचं गुंतवणुकीमध्ये मला असं वाटतं की सिम्बल असू शकतं की ओव्हरऑल जे होणार. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे गुंतवणुकीचे अत्यंत आकर्षक असे ऑप्शन्स येतात आपल्याला, आणि त्यावेळेला आपल्या लोभाच्या भावनेपासून आपल्याला दूर राहणं आवश्यक आहे की जास्त अतिरिक्त लोभ केला नाही पाहिजे. त्यासाठी आपण परत आपल्या बेसिक्स वरती आलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे कधी कधी असं होतं की मार्केट खूप क्रॅश झाल्याने आपल्याला भीती वाटते आणि आपण म्हणतो की आता पैसे काढून घेतले पाहिजे. त्यावेळेला देखील हा पाश आपल्याला कामाला येऊ शकतो. सो आपल्याला जे नेमकं हवं, एक लक्षात घ्या की हजारो गोष्टी दिवसाला घडतायत सध्या, आणि हजारो गोष्टी आज तुम्हाला आपल्याला सगळ्यांना दूरदर्शन टीव्हीच्या माध्यमातून म्हणा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा, सातत्यानं भरिणार होते. पण त्यातनं नेमकं आपल्याला जे हवं ते आणि आपल्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवणं, ह्या 2 गोष्टी मला वाटतं अत्यंत महत्वाच्या आहेत. अंकुश आणि पाशा यांनी आपल्याला ते समजायला म्हणजे आपल्याला कम्युनिकेट होतं तसं मला वाटतं. आणि पुढचा संदेश जो आहे तो बाप्पा खरं म्हणजे आपल्या नावातनच देतात. एकदंत संदेश असं गणपती बाप्पांचं नाव आहे आणि त्याच्या माध्यमातून ते संदेश देतात. आपण कोणता संदेश देतात ते बघूया.
व्यासांचं महाभारत न थांबता लिहिण्याचं वचन बाप्पांनी दिलेलं होतं आणि त्याप्रमाणेच त्यांनी लेखणी संपल्यावर आपला दातही तोडला अशी आख्यायिका आहे आणि म्हणजेच त्यांना याच्यातनं एकदंत असं मग पुढे नाव पडलेलं आहे आणि या माध्यमातून ते असं सांगतायत की उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रींचा तुम्ही बेस्ट यूज करा आणि त्या माध्यमातून तुम्ही पुढे जा, थांबू नका कुठे. करेक्ट. आय थिंक त्यांचं ऑब्जेक्टिव्ह होतं की महाभारत लिहून पूर्ण झालं पाहिजे आणि त्यासाठी म्हणजे ही आख्यायिकाच आहे, पण त्यासाठी मग त्यांनी लागलं तर आपला दात देखील तोडला. सो आपल्याकडे जे काही होतं ते त्या गोष्टी वापरले, जे रिसोर्सेस होते त्या गोष्टी वापरल्या केवळ आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी, आपलं जे कार्य आपल्या हातात घेतलं होतं ते करण्यासाठी. सो मला याच्यात परत असं वाटतं की आपण समजा एखादा गोल ठेवला असेल, आपण समजा एखादा फायनान्शियल कमिटमेंटसाठी गोल ठेवला असेल, मग ते तुमच्या मुलाचं एज्युकेशन असो किंवा तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी तयार करण्यासाठी असो, मग तो पूर्ण करायचा असेल, मग वेळ पडली तर आपल्याला दुसऱ्या रिसोर्सेस मधनं दुसऱ्या गुंतवणुकीच्यातनं काढून त्यासाठी अप्लाय करायचं झालं तर वापरायचं झालं तर वापरता आले पाहिजेत. आणि सर्वस्व म्हणजे असं मला वाटतं की एक सर्वस्व एखादा गोल पूर्ण करण्यासाठी सर्वस्वपणाला लावलं आहे त्या ह्याच्यामधनं आणि ते जर आपल्याला करता आलं तर मला वाटतं आपण नक्कीच यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो. खरंय. आणि आता एक शेवटचा मुद्दा आहे जो बाप्पांचं जे वाहन आहे मूषक, ते देखील काहीतरी आपल्याला सांगत असतात. उंदीर मामा आपल्याला काय सांगतात आपण बघूया. उंदीर मामा आपल्याला काय सांगतात आपण बघूया. समृद्धीची देवता म्हणून गणपती बाप्पांची ख्याती आहे आणि बाप्पांचं वाहन अर्थातच मूषक. उंदीर मामा ते अतिशय नम्र अशा मूषकावर अर्थात उंदरावर स्वार होत असतात आणि आपणही जीवनामध्ये मग पाय जमिनीवर ठेवून वाटचाल करायला हवी आणि संपत्ती वाढवायला हवी, नाही सर? सगळ्यात महत्वाचा असा पॉईंट, जर आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीकडे बघितलं तर त्यांच्याकडे सगळी आभूषण आहेत, सगळी अस्त्र आहेत त्यांच्या हातामध्ये, सगळं काही आहे. मात्र तरी देखील जे वाहन आहे ते मूषक आहे. म्हणजे मला वाटतं की ह्युमिलिटी म्हणजे नम्रता ही जी गोष्ट आहे ना ती गुंतवणुकीमध्ये तर अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे कुठेही आपला ॲरोगन्स, आपला इगो हा ते आड येऊन देत नाहीत आपल्या वाटचालीकडे. आणि मला वाटतं गुंतवणुकीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण काय होतं की जर आपल्याकडे इगो असेल, जर आपला अहंकार असतो, तो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींकडे बारकाईने बघण्यामध्ये किंवा येणाऱ्या रिस्ककडे दुर्लक्ष करायला प्रवृत्त करतो. आपण कधी कधी कॅज्युअली घेऊ शकतो, हा ठीक आहे माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मला काही फरक पडत नाही, जरी मी पैसे गुंतवले नाहीत, साठवले नाहीत. मी बऱ्याचदा गुंतवणूकदार असं बोलताना ऐकतो की मी नाही पैसे गुंतवले किंवा साठवले तरी मला फरक नाही पडत, माझ्या पुढच्या 3 जनरेशन्सला ते पुरे पडते. सो हा जो अहंकार, हा जो इगो असतो, तो जो न ठेवणं हे मला वाटतं महत्वाचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेताना देखील मला सगळं माहिती आहे त्यामुळे मला काही करायची गरज नाही, हा जो ॲटिट्यूड आहे हा केवळ इगोमुळे येतो असं मला वाटतं. बऱ्याचदा जसं मी म्हटलं की रिस्ककडे दुर्लक्ष होऊ शकतं. मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स, मोठमोठे कंपनीज, मोठमोठे श्रीमंत लोक आपण रसातळाला जाताना दिसले आणि त्याचं एकमेव कारण आपण कितीतरी बघितले उदाहरणं गेल्या काही काळात. आणि त्याचं एकमेव कारण मला असं वाटतं की तो इगो असतो, तो ॲरोगन्स असतो. आणि तो मला असं वाटतं की संदेश देत आहे की काही झालं, तुमच्याकडे किती संपत्ती असेल, त्यांच्याकडे इतकी आभूषण आहेत, तुमच्याकडे किती अस्त्र असतील, किती तुम्ही पॉवरफुल असाल, तरी देखील वाटचाल मात्र जमिनीवर राहून करणं आवश्यक आहे. ग्राउंड रिअलिटीशी तुमचा संबंध असणं, तुम्हाला त्याचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला सगळ्यांना, असं मला वाटतं. खरंय. आणि या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण एक सगळ्यांना तोच संदेश देऊया. खरं तर एक नवीन श्रीगणेशा करूया असं आपण म्हणूया, ज्यांनी कदाचित हे नियम याच्या आधी पाळले नसतील किंवा त्यांच्या लक्षात आले नसतील असं आपण म्हणूया, तर ते तुम्ही पाळायला सुरुवात करा. कारण जसं आपण सांगतोय की गणेशोत्सव, गणपती बाप्पा ही समृद्धीची देवता आहे आणि आपण या आजच्या एपिसोडच्या माध्यमातून सगळ्यांना याच शुभेच्छा देऊया की फायद्यातली गुंतवणूक करा. गणपती बाप्पा तुम्हाला हा फायद्याच्या गुंतवणुकीचा प्रसाद घेऊन आलेले आहेत. तेव्हा तुमच्या सगळ्यांना या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. नाईक सरांना देखील शुभेच्छा. नाईक सर धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि या स्पेशल एपिसोडमध्ये इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.